संत दिगंबर यांच्या या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा तीर्थक्षेत्री आम्ही नरसिंहवाडीला आलो आहे आणि या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्ला येथील ही सगळी साई कृपा नागरी सहकारी पतसंस्थेची टीम वसंतराव जगताप अण्णा आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. सुरुवातीला मला आपल्यासमोर दिसत आहेत की एक सदन शेतकरी राकेश भाऊ डोळस आणि खूप असं एक तमाशा महोत्सवामध्ये अत्यंत सर्वांना प्रेमानं वागणूक देणारं आणि आपल्या घरामध्ये जाऊया, आपल्या मळ्यात जाऊया असा आग्रहपूर्ण आम्हाला सातत्यानं नेणारे असे राकेश भाऊ डोळस. तुम्ही यावर्षी तपपूर्ती 12 तमाशा महोत्सव आणि लावणी महोत्सव सोहळा आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या या आमच्या सांगली कोल्हापूरला कसं निमंत्रण द्याल? अखिल भारतीय लोकनाट्य तमाशा महोत्सव गेले 12 वर्ष साई कृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी आपण भरवतो आणि यावर्षी तपपूर्ती सोहळा असल्या कारणाने जे लोक कलावंत आहे त्यांची काही खंत होती की आम्हाला पण त्या स्टेजवर संधी भेटली पाहिजे, म्हणून जागरण करणारे असतील, भारूड करणारे असतील, कलगीतुऱ्यावाले असतील, पोवडेवाले असतील, संगीत भजन असतील, असे अनेक लोक कलाकार त्या ठिकाणी आम्हाला भेटले आणि त्यांनी त्यांची खंत व्यक्त केली. म्हणून यावर्षी साई कृपा ट्रस्टचे सन्माननीय अध्यक्ष वसंतराव जगताप, उपाध्यक्ष सदाभाऊ बोरसाटे व सर्वच संचालक मंडळाने यावर्षीचं जवळजवळ 4 दिवसाचं नियोजन केलं आणि या 4 दिवसाच्या नियोजनामध्ये तमाशा असेल, लावणी असेल, कलगीतुरा असेल, पोवाडे असतील, जागरण गोंधळ असतील, भारूड असेल, असं सर्व लोककलावंतांना या ठिकाणी संधी द्यायचं ठरवलं. म्हणूनच यावर्षी 4 दिवसीय हा तमाशा महोत्सव बेल्ले या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी आपण सर्वांनी या तमाशा महोत्सवाचा आनंद घ्यावा. दिनांक 27, 28, 29, 30 नोव्हेंबर रोजी जुन्नर तालुक्यामध्ये बेल्ले या ठिकाणी हा तमाशा महोत्सव साजरा होत आहे. तरी मी या ठिकाणी सांगली, सातारा, कोल्हापूर सर्वच तमाशा रसिक प्रेमी, तमाशा अभ्यासक, कलावंत यांना या ठिकाणी माननीय वसंतराव जगताप यांच्या वतीने आव्हान करेल का आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. खूप सुंदर. ही मंडळी इतकी तळमळीची आहेत आणि इतकी लोककलावंतांच्यावर, रसिकांच्यावर प्रेम करणारे आहेत. एका राजकीय सहकारी पतसंस्थेत काम करताना किंवा राजकारणाशी फारसा संबंध न ठेवता ही मंडळी समाजासाठी एवढं झोकून देत आहेत आणि खरोखर राकेशभाऊ डोळसने आव्हान केलेलं आहे. यायला आपल्याला अण्णाही आता आव्हान करतायत. अण्णा, या ठिकाणी तुम्ही आता खरोखर तुमचा हा सगळा प्रसन्न चेहरा आणि तुमचं आनंदी वातावरण सगळं इथलं पाहिल्यानंतर तुम्हाला खूप सुंदर असं वाटतंय. मला पहिल्यांदा एक सांगा की तुम्ही अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता, मग ह्याच्यात काय फरक आहे? नाही सर, अनेक प्रेक्षणीय स्थळांना त्या भेटी देतो आम्ही, हे नक्की. परंतु इथलं वातावरण म्हणजे हा सर एकदम समृद्ध तुमचा परिसर आहे, तालुका जिल्हा हा समृद्ध आहे. एक पंढरपूर आणि त्याच्या ठिकाणी त्याच्यानंतर इथं हे 2 लोकेशन मला फार आवडले. पंढरपूरला सुद्धा पांडुरंगाचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर ज्यावेळेस पुंडलिकाच्या आपण दर्शनाला जातो त्यावेळेस सुद्धा एक असं नयन रम्य वातावरण असतं त्या ठिकाणी. आणि इथं आल्यानंतर या ठिकाणी ह्या गंगामाईच्या पवित्र स्थानामध्ये फार सुंदर असं लोकेशन आणि वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल. हो, मला फक्त एक सांगा, सध्या विधानसभेचं वातावरण, इलेक्शन सुरू आहे, रोज एकमेकांच्या साठी एवढ्या झुंज चालू आहे. तुमची सहकारी पतसंस्था राजकीय सुद्धा तुम्ही थोडंसं भाग घेता, पण आता इलेक्शन आहे तुम्हाला इकडे यावंच कसं काय वाटतं? नाही सर, काय होतं, इलेक्शन आहे. आता आमचे नेते अतुल बेनके साहेब हे उभे आहेत तिकडे, परंतु आम्ही 2 दिवसाचा वेळ काढून इकडे आलोय. आता ज्यावेळेस आपण पतसंस्था चालवतो त्याच्यात जरी 100% राजकारण नाही आणलं तरी 5-10% थोडंफार आम्ही त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे ते येतच. परंतु 2 दिवसाची सवड काढल्यानंतर आता उद्यापासून आम्हाला ते करावंच लागणार आहे ना. त्यामुळं सामाजिक बांधिलकी आणि राजकारण याचं माणसं पण सांभाळावं लागतं आम्हाला. त्यामुळे या दोन्हींचा संमिश्र आपल्याला तुमच्यावर प्रेम करणारे महाराष्ट्रातले एवढे रसिक आहेत, अभ्यासक आहेत, या ठिकाणी तमाशावर काम करणारे, PhD करणारे डॉक्टर आहेत. हे सगळ्या माणसांचं मन सांभाळण्यासाठी तुम्ही मागं पुढं पाहत नाही. ही माणसं मिळाल्यानंतरचा काय आनंद आहे हो? सर, काय होतं माहिती आहे का, समजा आता एखाद्या माणसाला तालुका ओळखीन, जिल्हा ओळखीन, परंतु खरे ही संगीत दत्ता महाडिक पुणेकर यांची पुण्य आहे का केवळ त्यांच्यामुळं महाराष्ट्राला माझी ओळख झाली. म्हणजे मी नेहमी म्हणतो ना सर, तुम्ही दुसऱ्याला मोठं करा, तुम्ही आपोआप मोठे होत काय. मग त्यामुळे आम्ही त्यांना मोठं करायला, ते पूर्वी मोठे होतेच
परंतु ते गेल्यानंतर आम्ही त्यांचं नाव मोठं करायला गेल्यानंतर त्याच्यात आम्हाला पण लोक ओळखायला लागली आणि आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा हां. वसंतराव जगताप यांना ओळखणारी माणसं सगळीकडे तयार झालेली आहेत. हो. त्याचं द्योतक आम्ही काल आमचे मित्रपरिवार आहे या ठिकाणी यांना मी दाखवलं, त्यांनी सुद्धा चाट झाले का महाराष्ट्रभर तुम्हाला अण्णा ओळखतात. हो. तर मग त्यांना मी सांगितलं का आपण नेहमी आहे ना दुसऱ्यासाठी केलं, लोक आपल्यासाठी करतायत. खरंय. मग तुमच्यासारखे प्राध्यापक आणि यामध्ये आहे ना सर सांगायची गोष्ट म्हणजे प्राध्यापक लोक, शिक्षक लोक, हां. मोठमोठे लोक, असं नाही का ते तमाशा पाहणारेच लोक त्याच्यात असतात. मोठमोठे लोक का तुम्ही कुठेही जा तुम्हाला मान सन्मान देतात, तुम्हाला खिशातून 5 पैसे घालून देते नाही. आता इकडे आल्यापासून आहे ना आमच्या खिशाला 1 रुपयाचा म्हणजे जळ नाही. हां. इकडे सगळं आल्यानंतर पाहुणार तुमच्यासारख्या माणसांची ठेपठाप हा सर्व प्रकार आणि त्यामध्ये आम्ही लोकांशी कसं वागतो त्यामुळे लोक आमच्याशी तसं वागतात ना. हां. त्यामुळं तुम्ही जसं लोकांसंग वागाल तसं लोक तुमच्या बरोबर वागतील हे ध्येय आम्ही नेहमी ध्यानात ठेवतो आणि त्याप्रमाणे लोकांसंग वागण्याचा प्रयत्न करतो. खूप जाता जाता फक्त एवढं विचारेन की तुम्ही जेवढं समाजासाठी करता ह्या लोकांना तेवढं तुमचं विचार पण लोकांच्यापर्यंत हृदयापर्यंत जाऊन पोचतो आणि मग तुम्ही दररोज एक सुविचार टाकता आणि की ज्याच्यात माणसाच्यात बदल होणं अपेक्षित तुम्हाला वाटतं आणि नेहमी तुमचं एक ब्रीदवाक्य स्वतःचं आहे की तुमचा नशीब बदला म्हणजे तुमचं विचार बदला तुमचं नशीब बदलेल. कसं काय विचार बदल्यानंतर नशीब बदलेल? सर आपल्या विचारामध्ये जर पॉझिटिव्हिटी असली तर आपले विचार पण तसेच होतात ना. हो. आता मी जर म्हटलं का नाही नाही पार्लेकर सर समजा असे तसे तुम्हाला जर वाईट म्हणत गेलो हो. तर ते माझे विचार सुद्धा वाईट होतात. खरंय. त्यामुळं आपला विचार जर आपण स्वच्छ ठेवला ना आपले विचार जर बदलले तर आपल्याला समोर पॉझिटिव्ह सगळं दिसणार. एखादा वाईट माणूस वाईट जरी असला ना तर आपण म्हणायचं नाही तो चांगला आहे म्हणजे आपण चांगले होतो त्याला चांगलं म्हटल्यामुळं. हो. तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवा तुम्हाला सुद्धा 4 लोक कोणतरी नाव ठेवणारे असतील. खरंय. राहिला सुविचाराचा विषय सर का मी संध्याकाळी 6 वाजता तो जर सुविचार सोडला नाही हां. तर मला फोन येतात म्हणजे अण्णा आज सुविचार नाही आला तुमचा. आम्ही तुमचा सुविचार पाहिल्याशिवाय पुढं मोबाईल पुशअपच करीत नाही म्हटले. हो. म्हणजे त्याच्यासाठी ना सर आपली विचारश्रेणी आहे ना ही पॉझिटिव्ह पाहिजे, दुसऱ्याबद्दलचे चांगले विचार आपल्याकडे पाहिजेत. तुम्हाला आपोआप विचार सुचतात ते. हो. त्याच्यात कुणाला हिनवण्याचा उद्देश नसतो, कुणाला नाव ठेवण्याचा उद्देश नसतो. हे जे याला काय होतं समाज प्रबोधन हो. हा एक समाज प्रबोधनाचा भाग आहे. मग त्याच्यामधून कोण कसं घेते कोण कसं घेते परंतु लोकांना ते सुविचार आवडतात. त्यामुळे लोक म्हणजे फार प्रेम करतात का सुविचार अण्णांचा आज आला नाही. हो. मग त्यांनी काही लोक फोन करतात त्या सुविचारासाठी. पण तुम्हाला सुविचार टाकत असताना तुम्ही सुद्धा पॉझिटिव्ह पाहिजेत, तुमचं वागणं पॉझिटिव्ह पाहिजे, तुमची समाजातली प्रतिमा चांगली पाहिजे. नाही तर तुम्ही सुविचार सोडताय पॉझिटिव्ह आणि तुम्ही वागताय निगेटिव्ह हो. तर तसं समाजात चालत नाही. त्यामुळे तुम्ही तो विचार करताना तुमचे विचार सुद्धा पॉझिटिव्ह पाहिजे तर ते सुविचार पॉझिटिव्ह जातात. हो. खूप सुंदर अण्णा. तुमचा विचार आणि तुमचं कृती याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी तफावत नाही, अगदी साम्य आहे. जसं तुम्ही बोलताय तसं कृती आहे तुमची आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये सगळ्या लोकांना तुमच्याविषयी जो आदर आहे तो असाच कायम सतत राहावा अशी सदिच्छा व्यक्त करून आपण थांबूया. धन्यवाद.